मंडळी, न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या दर्शकांना नाताळच्या खूप खूप शुभेच्छा. शिवाय नवीन वर्षाच्या देखील शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करत असताना वसईतल्या भूमीत आपण आहोत. वसईतली भूमी क्रांतीची भूमी ओळखली जाते, चळवळीची भूमी म्हणून देखील ओळखली जाते, पण त्याचबरोबर ही साहित्यिकांची भूमी म्हणून देखील ओळखली जाते. फादर फ्रान्सिस जिल्बर्टो यांच्या निमित्ताने अनेक साहित्यिक जे आहे या चळवळीत पुढे आले आणि त्यापैकीच एक म्हणजे सॅबी परेरा आपल्या बरोबर आहे. त्यामुळे टपालकीच्या माध्यमातून सॅबी आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. सॅबी, तुझं खूप खूप स्वागत. आम्ही पाहुणचार अनुभवला, पण शब्दांचं धन लुटण्याकरता तुझ्याकडनं आलेलो आहे. म्हणजे आलो तर तुझ्याकडनं काहीतरी घेऊन जाऊ, म्हणजे साबीकडे आलो तर घेऊन गेलंच पाहिजे. प्रभूच्या साक्षीने आपण गप्पा मारणार आहोत, म्हणून आत्ताच सांग, जे काही बोलशील ते खरं बोलशील. मी खरंच बोलतो, खोटं बोलताच येत नाही मला. मी शेवटचं कधी खोटं बोललो तर मला आठवत देखील नाही. मंडळी, फार गमतीशीर सगळ्या गप्पा असणार आहे. पण सुरुवात चला नाताळपासून आपण करूया. साहेबी, त्याआधी एकदा न्यूज 18 लोकमतच्या सर्व दर्शकांना माझ्यातर्फे नाताळच्या सणाच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. वा वा. साहेबी, क्रिसमस, आता वसईतला क्रिसमस बघण्याकरता, अनुभवण्याकरता खरं तर बरीचशी मंडळी इथे येत असतात किंवा आम्ही देखील कव्हरेजसाठी आलेलो आहे. पण यामध्ये आत्तापर्यंत तू जे काही वेगवेगळे क्रिसमस बघितले, तुला आठवणारा क्रिसमस कुठला? काही बदल झालेत का? काही हरवल्यासारखं वाटतं का? खरं म्हणजे खूप काही हरवल्यासारखं वाटतं. म्हणजे आताचा हा जो आहे तो क्रिसमस आहे, पूर्वी व्हायचा तो नाताळ व्हायचा. मी यावरती एक कविता लिहिली होती मध्यंतरी, की ज्यामध्ये नॉस्टॅल्जिया आहे. म्हणजे आताचा क्रिसमस खूप झगमगाटाचा असला, खूप चांगला असला, दिसायला खूप चांगला असला, तरी आपल्याला आपल्या लहानपणीचा क्रिसमस, लहानपणी अनुभवलेला नाताळ आपल्याला अधिक भावलेला असतो, आपल्या मनात अधिक रुतलेला असतो. तर हा नॉस्टॅल्जिया व्यक्त करणारी एक कविता मी त्यातली 2 कडवी तुमच्यासमोर सादर करतो. क्रिसमसवर बहिष्कार टाको, यंदा आपण नाताळचो हन करो. क्रिसमसवर बहिष्कार टाको, यंदा आपण नाताळचो हन करो. बांबू कापून उभे शिरोन हुकात घालो, देग्या काका धरणेत थोडा गवात आणि पेंडो आडो. खाकी कागदोर लावादो थोडो डांबर आडो, बेड्याचो बल्ब काढून चांदणी लावो. आता टेस्टर घेऊन इलेक्ट्रिशियन व्हावो, मैदाई खळ करून मोडलेली इमाज डकवो. साधो सुदो गाईचो गोठो करो, क्रिसमसवर बहिष्कार टाको, यंदा आपण नाताळचो हन करो. एकाच ताग्याच्या कपड्यातने जकल्या भावंडाय कपडे हिवो, बाबा पांढऱ्या सदऱ्याला निळी देऊन ठेवो. काळी टोपी मात्र नवी कोरी आडो. गोव्यातने आणलेले पायाचे स्लीपर चकाचक धवून ठेवो. दादई करता बेगडगाई लिहिली आंबोले माळ आडो. क्रिसमसवर बहिष्कार टाको, यंदा आपण नाताळचो हन करो. बर, म्हणजे कादुडी भाषेतली ही जी कविता आहे ती आपण ऐकली. म्हणजे जरा हे यातले काही शब्द मला निश्चितपणे कळाले, पण काय म्हणजे याचा नेमका अर्थ कशा पद्धतीने? असं आहे की माझ्या लहानपणी इथे जेव्हा क्रिसमस, नाताळ साजरा व्हायचा, तेव्हा आम्ही गावामध्ये ज्याला आपण क्रिसमस क्रीब म्हणतो किंवा नाताळ गोठा म्हणतो, तो तसा आम्ही तयार करायचो. तो तयार करण्यासाठी कुठून तरी बांबू आणायचे, कुठून तरी गवत आणायचं आणि असं करून तो गोठा बनवायचा. तसंच घरातल्या लोकांसाठी सगळ्यांना नवीन कपडे मिळायचे नाहीत. कधीतरी एकाच कापड्यातून आणलेले, एकाने एका मासला जाण्यासाठी घातलेलं शर्ट दुसऱ्या मासला जाण्यासाठी घालणार, पायात घालायला फक्त स्लीपरच असायचे. तर अशा प्रकारे, परंतु तेव्हा सलोखा खूप होता आणि खेळीमेळी खूप होती. आता झगमगाट खूप झालेला आहे आणि सलोखा कमी होत आहे, लोकांमध्ये रिलेशनशिप कमी होत आहे. तर हा एक जुनी नॉस्टॅल्जिया जपणारा, स्मृती जपणारा अशी एक कविता आहे. बिलकुल, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी वसईने कायम जपल्या होत्या. पण आता पिढी काही बाहेर गेली नोकरी करता, काही जण इथं आहेत, त्याच्यामुळे काही गोष्टी बदलत गेल्या, याची खंतजी तिने कवितेतनं व्यक्त केली. चला, सॅबी सोबत हे म्हटल्यानंतर गमतीशीर गप्पा पण व्हायला पाहिजे. म्हणजे सॅबी जेवढा आता अंतर्मुख आहे तेवढाच तो बहिर्मुख पण या अर्थाने की त्याची व्यक्त होण्याची स्टाईल फार वेगळी आहे. टपालकीमध्ये आपण वाचलंच असेल. सॅबी, क्रिसमस म्हणलं की सगळे एकत्रित येतात, बरोबर? मास करता एकत्रित, सगळ्या वयोगटातली लोक एकत्रित येतात. पण यात खास सगळ्यांचं लक्ष असतं ते तरुणांकडे. तरुणी एकत्र येतात. प्रभूने दिलेला प्रेमाचा संदेशच ऐकला जात नाही, तर प्रेमाच्या गप्पाही होतात. काय म्हणजे असे काही गमतीशीर किस्से तुझ्या बघण्यात आलेले आहेत का? कारण तू गर्दीतली माणसं हेरत असतो. बरोबर आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताने सांगितलंय की
केवळ मित्रावर नाही तर शत्रूवर देखील प्रेम करा. बरोबर. आणि तरुण लोक प्रेम करायला टपलेलेच असतात. आणि अशी आपल्या नजरेत असलेली एखाद्या तरुणाच्या नजरेत असलेली एखादी तरुणी जेव्हा क्रिसमसच्या रात्री मिडनाईट माससाठी येते आणि बऱ्याच वेळेला काय होते त्या माससाठी जेव्हा पुढच्या महिन्याभरात होणाऱ्या लग्नाच्या त्याच्यासाठी अनाउन्समेंट केला जातं. अच्छा, त्या मासमध्ये करतात लग्नाच्या मासवरती अनाउन्समेंट केलं जातं. ज्यांचं लग्न ठरलं असेल, ज्यांचं लग्न ठरलेलं आहे त्या मुलाच्या आणि मुलीच्या नावाची अनाउन्समेंट होते आणि त्यामध्ये कुणाला काही अडथळा असेल तर कळवा वगैरे अशा प्रकारचं ते असतं. एक म्हणजे महिनाभर आधीची नोटीस. महिनाभर आधीची नोटीस. नोटीस म्हणजे लिगल भाषेमध्ये त्याला नोटीस म्हणतोय. हा धार्मिक तर ती अशी अनाउन्समेंट होते. आणि ह्याला आमच्या लोकल भाषेमध्ये पहिली चिठ्ठी म्हणतात, इंग्लिशमध्ये फर्स्ट बॅन म्हणतात. तर ही जेव्हा पहिली चिठ्ठी वाचली जाते तेव्हा ज्या तरुणीची एंगेजमेंटची चिठ्ठी वाचली जाते ती चांगल्या प्रकारे नटून थटून सजून आणि केसामध्ये एक अबोलीची माळ वेणी घालून येत असते. तेव्हा व्हायचं असं की आमच्या तरुणपणी आपल्या नजरेत एखादी तरुणी असेल आणि क्रिसमसच्या रात्रीला ती अशी अबोलीची माळ वेणी घालून आली की आम्ही तिच्या नावावरती काट मारत असू की ही बाबा आपल्यातून बाद झाली. बास 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 म्हणजे आता हिच्याकडे बघायचं नाही. म्हणजे ती अबोलीची माळ हे याचं द्योतक आहे की लग्न ठरलेलं म्हणजे असे सगळे गमतीशीर किस्से असतात सगळे. बरं यामध्ये पाहुणचार तुमचा खरंच आपला दणदणीत असतो, तो आम्ही अनुभवलेला आहे. मी त्यावरती काही एलिमेंट देखील कव्हर केले. वसईतले मांसाहारातले वेगवेगळे पदार्थ, शाकाहारातले वेगवेगळे पदार्थ हे आवर्जून केले जातात. पण दिवस गोडाबरोबर तिखटाचा पण आहे. काय तिखटाचा आहे म्हणल्यानंतर कसं व्यक्त व्हायला पाहिजे त्याला? खरं म्हणजे हा जास्त तिखटाचाच आहे. म्हणजे आमच्याकडे एखादा क्रिसमससाठी एखाद्या माणसाने येतोय आणि त्याने सांगितलं की मी शाकाहारी आहे तर आम्हाला प्रश्न पडतो की याला काय वाढू. बरोबर. कारण तिकडे भरपूर आयटम असतील परंतु सगळेच नॉनव्हेज असतील. यावरती मी नुकताच एक कविता केली होती की ह्या शाकाहारी लोकांना मांसाहारी लोकांमधलं काय कळणार म्हणून. तर होशवालो को खबर क्या या गझलेच्या चालीवरती केली होती. मी फक्त वाचून दाखवतो तुम्हाला. वेज वालों को खबर क्या फिश करी क्या चीज है. वेज वालों को खबर क्या फिश करी क्या चीज है. टेस्ट कीजिए फिर समझिए बिरयानी क्या चीज है. वाह वाह वाह. चुन के बकरे क्या लिए रोगन जोश में ढल गए. चुन के बकरे क्या लिए रोगन जोश में ढल गए. आज जाना खोपरे की प्रॉन्ज करी क्या चीज है. वाह 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 वाह. फ्राई कीजिए फिर समझिए बोम्बिल भी क्या चीज है. फ्राई कीजिए फिर समझिए बोम्बिल भी क्या चीज है. फैलती खुशबू ने बताया कि पक रही है याखनी. वाह. फैलती खुशबू ने बताया कि पक रही है याखनी. बहती आंखों ने सिखाया कोल्हापुरी क्या चीज है. टेस्ट कीजिए फिर समझिए बटर चिकन भी क्या चीज है. हम लबों से कह न पाए स्वाद ये सुरमई कभी. हम लबों से कह न पाए स्वाद ये सुरमई कभी. और वो समझे नहीं ये क्रैब करी क्या चीज है. क्रैब करी क्या चीज है. टेस्ट कीजिए फिर समझिए विंध्यालू क्या चीज है. वाह वाह वाह. क्या बात आहे, क्या बात आहे. जोरदार आहे. पण साहेब बघ असं ठरलं म्हणजे आपण गप्पा मारल्या, 2 कविता तुझ्या झाल्या, पण मला जाता जाताना नाही म्हणलं तरी गेल्या वेळी मी तुझी कविता ऐकली होती कादोडी महोत्सवामध्ये. हा तर त्या कवितेची जर आम्हाला 4 ओळी ऐकता ऐकता जाता मिळाले तर फार बरं होईल. म्हणजे हा पॉज करा. तर साहेब जाता जाता मला असं वाटतं की कादोडी भाषेतली तुमच्या भाषेतली गमतीशीर कविता झाली पाहिजे. मंडळी ही भाषा तुम्हाला निश्चितपणे समजेल, त्यातले काही शब्द तुम्हाला कळतील. तुम्ही काय हांग्याती ना म्हणजे सांगाती हांग्याती. आता साबी हांग्याती. मा प्रेम तुला कते कळ देलो मा वाप्याला पाणी कते वळ देलो. जीव होते खालावर प्रिये आते तरी मन तू भरण प्रिये. तू माऊली गोरी पान प्रिये मैं कोहळ्या हरको काळोलो. तू हवी हवीशी हाळी प्रिये मैं फुकट पेनारो हाळोलो. तू भुईगाव बीचची शांती प्रिये. तू भुईगाव बीचची. मैं अर्नाळसो खैताळो रे. अच्छा अर्नाळसो खैताळो रे. गजबजाट म्हणजे तू अलिशान बंगल्यात रेणारी मी आथरी टाकोन निजणारो. तू नाजूक मेनवत मिणमिणती मे बॉम्बलो दिवो न विजणारो. तू कवळी काकडी कळमशी. तू कवळी काकडी कळमशी मे साडो वाल न हिजणारो.
मा प्रेम तुला कते कळदेलो, मा वाप्याला पाणी कते वळदेलो, जीव होते खालावर प्रिये, आते तरी मन तू भरणा प्रिये. थँक्यू. वा वा, क्या बात आहे, मजेशीर आहे. आणि खरं सॅमीच्या या कवितेला खूप डिमांड असते किंवा त्याला वन्स मोर त्या ठिकाणी देत असतो आपण. सॅमी, आपण या क्रिसमसच्या निमित्ताने छान गप्पा मारल्या आणि तुझ्या या सगळ्या काव्य संपत्तीचा देखील तू आम्हाला लाभ दिला. हसलो आम्ही, काही ठिकाणी आम्ही अंतर्मुखही झालो. तुझे खूप खूप धन्यवाद. अशाच पद्धतीने वेगवेगळ्या लिखाणाच्या माध्यमातून कवितेतनं आम्हाला भेटत राहा. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप आभार विशाल, तुझे देखील आणि TV 18चे देखील. थँक्यू. तर व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्ट, विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, वसई.